स्टँडर्ड 6 सब्जेक्ट जनरल सायन्स युनिट 7 न्यूट्रिशन अँड डाएट मागील पाठाला आपण विटॅमिन सोर्सेस अँड फंक्शन्स हा घटक पाहिला. आज आपण अ बॅलन्स्ड डाएट हा घटक पाहणार आहोत. इन द पास्ट म्हणजे असे होऊन गेले. कॅसिमिर फंक was a scientist who belonged to Poland in Europe. In a scientific article, he read that people who ate brown rice were less likely to get beriberi than those who ate fully milled rice. कॅसिमिर फंक हे युरोपमधील पोलंड या देशातील वैज्ञानिक बेरीबेरी हा विकार सडलेला शीतावरच्या आवरण काढलेला तांदूळ खाणाऱ्यांना होण्याची अधिक शक्यता असते असे त्यांनी एका वैज्ञानिक लेखात वाचले. ही वॉज एबल टू आयडेंटिफाय अँड आयसोलेट द सबस्टन्स विच प्रिव्हेंट्स धिस डिझीज. ज्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे हा आजार होतो तो पदार्थ शोधून वेगळा करण्यात त्यांना यश मिळाले. ही नेम्ड इट विटॅमिन, त्याला त्यांनी जीवनसत्वे हे नाव दिले. ही ऑल्सो प्रपोज दॅट अदर डिसऑर्डर्स लाईक स्कर्वी, पेलाग्रा अँड रिकेट्स वेअर ऑल्सो काउज्ड बाय अ डिफिशियन्सी ऑफ वेरियस विटॅमिन्स. हे नाव दिले पण स्कर्वी, पेलाग्रा, मुर्दूज हे विकारी विविध जीवनसत्वांच्या अभावामुळे होत असल्याचे त्यांनीच मानले. प्रोबायोटिक्स म्हणजेच बघा काय दिले. यू नो दॅट द युजफुल मायक्रोऑर्गॅनिझम विच कन्वर्ट मिल्क इंटू योगर्ट आर प्रेझेंट इन योगर्ट अँड इन बटरमिल्क. दुधाचे दही करणारे लाभदायक सूक्ष्मजीव दह्यात ताकात असतात हे तुम्हाला माहीत आहे. दे आर कॉल्ड प्रोबायोटिक्स. आणि अशा लाभदायक सूक्ष्मजीवांना प्रोबायोटिक म्हणतात. लॅक्स ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम रिसाइड इन आवर इंटेस्टाइन्स. अनेक प्रकारचे प्रोबायोटिक सूक्ष्मजीव लाखोंच्या संख्येने आपल्या आतड्यात राहत असतात. देअर प्रेझेन्स इन सच लार्ज नंबर्स इन इसेन्शियल फॉर आवर हेल्थ. ते पुरेशा संख्येने तेथे राहणे आपल्या आरोग्यासाठी गरजेचे असते. हेन्स टू मेंटेन देम इन आवर बॉडी वी शुड इन्क्लूड प्रोबायोटिक्स सच ॲज योगर्ट अँड बटरमिल्क इन आवर डेली डाएट. म्हणून दही, ताक असे प्रोबायोटिक अन्नपदार्थ अधूनमधून घेत राहणे महत्त्वाचे असते. वेन वी सफर फ्रॉम लूज मोशन अँड वॉमिटिंग वी थ्रू अँड मायक्रोऑर्गॅनिझम अलॉंग विथ इंटेन्शियल वॉटर. जुलाब, उलट्या झाल्या की आतड्यातील पाण्याबरोबर सूक्ष्मजीवही बाहेर टाकले जातात. सम मेडिसिन्स कॅन ऑल्सो किल देम. काही औषधामुळे ते नष्ट होतात. देअरफॉर वी नीड टू टेक एक्स्ट्रा योगर्ट, बटरमिल्क टू रिस्टोर देअर नंबर्स. मग त्यांची संख्या पूर्ववत करण्यासाठी अधिकचे ताक, दही घ्यायला हवे. अ बॅलन्स्ड डाएट संतुलित आहार. ऑल दॅट वी कंझ्युम ड्युरिंग द डे इज टुगेदर कॉल्ड आवर डाएट. आपण दिवसभरात जे अन्नपदार्थ खातो त्यांना एकत्रितपणे आहार असे म्हणतात. अ डाएट कंटेनिंग ॲडेक्वेट क्वांटिटीज ऑफ ऑल न्यूट्रियंट्स इज कॉल्ड अ बॅलन्स्ड डाएट. सर्व पोषक तत्वांचा पुरेशा प्रमाणात समावेश करणाऱ्या आहाराला संतुलित आहार म्हणतात. टू बिल्ड अ स्ट्रॉंग अँड हेल्दी बॉडी यू नीड ऑल न्यूट्रियंट्स इन द राईट प्रॉपोर्शन अँड इन सफिशियंट क्वांटिटीज इन युअर डेली डाएट. निरोगी आणि दर्दाकत शरीरासाठी सर्व पोषक तत्वांच्या योग्य त्या प्रमाणात आपल्या रोजच्या आहारात समावेश असणे गरजेचे असते. सिग्निफिकन्स ऑफ अ बॅलन्स्ड डाएट. संतुलित आहार मिळाल्यास अँड इन्क्रीज्ड कॅपॅसिटी टू वर्क. काम करण्याची क्षमता वाढते. गुड फिजिकल अँड मेंटल हेल्थ. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. इन्क्रीज्ड कॅपॅसिटी टू फाईट रेसिस्ट डिसीजेस. आजारांचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढते. हेल्प इन प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी. शरीराची चांगली वाढ होते. इथे दिलं आहे बघा बॅलन्स्ड डाएट पिरॅमिड्स. पिरॅमिड दिलेले आहे. आपण खालून बघूया. पहिले आहेत सिरियल्स अँड पल्सेस म्हणजे तृणधान्य व कडधान्य. त्याच्यानंतर आहे फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स, फळे व भाजीपाला. त्यानंतर आहे मिल्क प्रोडक्ट्स, मीट, फिश अँड एग्ज, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे, अंडी. त्याच्यावर आहे फॅटी सबस्टॅन्सेस, ऑइल, घी, बटर म्हणजे स्निग्ध पदार्थ, तेल, तूप, लोणी. अपार्ट फ्रॉम हॅव्हिंग अ बॅलन्स्ड डाएट वी ऑल्सो नीड टू एक्सरसाइज रेग्युलरली टू कीप आवर सेल्फ फिट अँड हेल्दी. निरोगी आणि संतुलित राहण्यासाठी संतुलित आहाराव्यतिरिक्त नियमित व्यायामाचीही आवश्यकता असते.
हाऊ टू गेट अ बॅलन्स्ड डाएट. संतुलित आहार कसा मिळवावा. टू इन्शुअर दॅट वी गेट अ बॅलन्स्ड डाएट फ्रॉम द फूड वी ईट, वी कॅन मेक अ फूड पिरॅमिड. आपल्या जेवणातून आपल्याला संतुलित आहार मिळत आहे याची खात्री करण्यासाठी अन्न पिरॅमिड तयार करतात. ऑल फूड विच वी ईट इज क्लासिफाईड इंटू व्हेरियस ग्रुप्स. आपण खातो त्या अन्नपदार्थाची विविध गटात विभागणी करतात. द स्पेस अलॉटेड टू इच फूड ग्रुप इन द पिरॅमिड डिपेंड्स अपॉन द प्रोपोर्शन इन विच इट शुड बी इन्क्लूड इन आवर डायट. आपल्या रोजच्या आहारात या प्रत्येक गटातील अन्नपदार्थाचा किती प्रमाणात समावेश असावा त्या प्रमाणात त्यांना एका पिरॅमिडमध्ये ठराविक जागा देतात. हेन्स वी कॅन चूज फूड्स फ्रॉम इच ग्रुप डेली अकॉर्डिंग टू द स्पेस अलॉटेड टू इट इन द पिरॅमिड. प्रत्येक गटातील अन्नपदार्थ आपण रोज किती प्रमाणात खावे हे आपल्या त्या जागेच्या आकारावरून ठरवता येते. इफ वी चूज सम आयटम्स फ्रॉम इच ग्रुप इन द राईट प्रॉपोर्शन अकॉर्डिंग टू द pyramid shown on page 53, we can make sure that we are getting a balanced diet. पृष्ठ क्रमांक 53 वरील पिरॅमिडप्रमाणे प्रत्येक गटातील काही अन्नपदार्थ रोज आलटून पालटून योग्य प्रमाणात निवडल्यास आपल्याला संतुलित आहार मिळत आहे याची खात्री करता येते. फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ. इफ वी सिलेक्ट अ डेली डाएट विच इन्क्लूड्स व्हेजिटेबल्स, फ्रूट्स and cereals according to the pyramid, we will also get fiber in sufficient quantity. पिरॅमिड प्रमाणे आपण रोजचा आहार निवडल्यास त्यात भाज्या, फळे, तृणधान्य, कडधान्य यांचा समावेश होतो. त्यातून तंतुमय पदार्थही पुरेशा प्रमाणात मिळतात. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा. काय दिले बघूया. इफ आवर नीड फॉर न्यूट्रियंट्स इज मेट थ्रू द फूड वी ईट, द न्यूट्रियंट्स आर बेटर युटिलाइज्ड इन आवर बॉडी. पोषक तत्वांची गरज अन्नपदार्थातून भागल्यास त्यांना अधिक सुलभतेने शरीरात उपयोग होऊ शकतो. हेन्स द बेस्ट वे टू गुड हेल्थ इज टेकिंग अ बॅलन्स्ड डाएट अँड अवॉइडिंग द डिफिशियन्सी ऑफ एनी न्यूट्रियंट. त्यामुळे संतुलित आहार घेणे व पोषक तत्वांची कमतरता टाळणे हाच आरोग्याचा उत्तम मार्ग ठरतो.